नमस्कार, स्वागत आहे मंडळी वर्षा ऑफिशियल या चॅनेलमध्ये. तर मी जात आहे माझ्या गावी, म्हणजे माझ्या पप्पाच्या गावी. तर असं आहे की गावामध्ये जाण्यासाठी गाडी वगैरे नाही, तर तेथील तेथील प्रवास हा पायीच करावा लागतो. आणि मी चालली आहे आज पायी. नाहीतर आम्ही हमेशा ऑटो वगैरे करून जात असतो, पण यावेळेस म्हणलं आपण पायी जायचं. खूप दिवस झालते पायी चालून, मग मी चालली आहे पायी. तर बघा कसं आहे, ही पाऊल वाट आहे आमच्या गावी जाण्याची. हे एक जळकोट तालुक्यातील छोटंसं शहर आहे आणि पूर्वी या गावी जाण्यासाठी नदीतून जावं लागत होतं आणि ही आहे ती नदी. तर या नदीचं नाव आहे तिरू नदी आहे. या काठापासून त्या काठापर्यंत आम्ही पायी जायचं. म्हणजे छोटे छोटे होतो आम्ही त्यावेळेस. असं एकमेकांच्या हाताला वगैरे धरायचं आणि नदी पार करायची. नदी पार करते वेळेस खूप मज्जा यायची माहिती आहे. कुणी एखादी व्यक्ती म्हणजे भाऊ-भावंडांमधील एखादी व्यक्ती जर पाय सटकली तर सगळेच पडायचे पाण्यामध्ये. त्याच्यामुळे इतकं छान वाटायचं ते सगळं, कारण पाण्यामध्ये दगडगोटे असतात न्याहाळ न्याहाळ पूर्ण आणि पाय सटकतात. आणि पूर्वी चपला वगैरे नसायचे. खूप गरिबी होती पप्पाची वगैरे आमच्या, कारण परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे आधीच्या काळात कसं होतं काही नाही, सांगण्याची गरज नाही आहे. आणि हे अशी डोंगर झाडी आहे. खूप सुंदर गाव आहे माझं. छोटंसं आहे, खेडं आहे, पण मला नेहमी जावं वाटते तिथं. आणि वर्षातून एक वेळेस तर माझी चक्कर असते म्हणजे असते माझ्या गावी. तर बघा तुम्ही पण सांगा मला कसं वाटली ही नदी. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे अजून पुढं एक मंदिर पण आहे, खूप सुंदर आहे त्या गावामध्ये. ते मंदिर पण दाखवू. आणि हे झाड माहिती आहे का, हे कशाचं आहे? ही पळसाची पानं आहेत, पळसाचं झाड आहे. आणि पूर्वी आपण लग्नात वगैरे पत्रवाळ्या बनवत होतो ना ह्याचे. तर अजून एक ह्याचा मी तुम्हाला चमत्कार सांगते. पूर्वी पायी चालत असते वेळेस म्हणजे आमच्या पायी चप्पल वगैरे नसायची. तर माझे पप्पा ते पानं पायाला बांधायचे आमच्या सर्वांच्या आणि लेकरांना पाय पोळतील म्हणून चालत न्यायचे. त्यात काही नाही, जे होतं ते होतं बरं. तर अजूनसुद्धा तो क्षण खूप आठवतोय माहीत आहे का आम्हाला. आम्ही गावी चालू ना तर प्रत्येक प्रसंग आठवतंय. वडिलांनी ते पायाला बांधलेली पानं, ते बाजूला होळाच्या साईडला किंवा असं नदीच्या साईडला तहान लागली तर एक छोटंसं चलमा म्हणायचं त्यांना, ते खोलायचे आणि त्या डोप्यामध्ये डोपं बनवायचं त्याचं त्या पानांचं आणि प्यायला द्यायचे आम्हाला. आम्हाला खूप छान वाटतंय, अजूनसुद्धा आठवतात त्या गोष्टी लहानपणीच्या. त्याच्यामुळं हे नदी, हे पायी जाणं तुम्हाला दाखवणं हे एक छान वाटतंय म्हणून मी दाखवत आहे. तर ही नदी पण खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे. तर आता हे बघा असं शेत आहे, असं पायीच जावं लागतं. आता हे वरून एक रस्ता काढलेला आहे, कारण नदीतून प्रत्येक वेळेस जाणं येत नाही, नदीला पूर वगैरे येतो ना त्याच्यामुळे. वरून एक रस्ता आहे, मग त्या रस्त्याने आम्ही चाललो होतो. बघा ही शेती, ते माळ किती सुंदर वाटते. डोंगराळ भाग आहे ना माझ्या गावी आणि हे आहे आमच्या गावातील एक मंदिर. बघा किती सुंदर आहे. बघा कशाचं मंदिर आहे बरं हे? तर हे आहे चंद्रपूरची महाकाली आहे ना धुरपत तिचं मंदिर आहे. पण ही चंद्रपूरची देवी नाही आहे. ही आमच्या गावी म्हणजे मेवापूर, जळकोट तालुक्यात एक छोटंसं खेडं आहे मेवापूर, त्या ठिकाणी. आणि हे त्यांचे स्थापन करणारे मंदिर पुजारी म्हणजे आमचे आजोबाच लागतात ते. तर ते त्या देवीची सेवा वगैरे करतात. आतमध्ये पण आहे मंदिरामध्ये गाभाऱ्यातली देवी, ती झोपलेली देवी आहे. ते पण तुम्हाला दाखवते, आधी बघा. तर हे खूप सुंदर वाटतं मला. माझ्या पप्पाचं गाव, वर्षातून एक वेळेस मी येत असते. तुम्हाला पण तुमच्या गावच्या काही आठवणी असतील, बघा अवश्य मला पण सांगा कसं वाटलंय काय नाही. ही चालली आहे मी गाभाऱ्यामध्ये. आता गाभाऱ्यामधली एक देवी आहे, ती देवी दाखवते मी तुम्हाला. तर बघा कशी आहे देवी आणि तुम्हाला पण कशी वाटते सांगा. पण ही चंद्रपूरची महाकाली नाही आहे बरं. ही महाकालीच आहे पण मेवापूरची आहे. आणि ते पोतराज आहेत, ते जे पुजारी होते ते पोतराज आहेत, ते देवीचा कारभार वगैरे बघतेत. तर बघा किती सुंदर आणि किती छान आहे.
हे मंदिर म्हणजे खेडेगावातलं प्रत्येक गोष्ट खूप छान असते माहिती आहे का? मला तर खूप आवडते बघा. ही धुरपत माय आणि ही झोपलेली आई बघा. बघा किती सुंदर आहे. बघा आहे का? आणि किती छान वाटतंय ना, असं एखाद्या ठिकाणी आपण जाऊ, बघू. तर मी वेळेस जात असते आणि आवर्जून बघत असते. तर आता मी आली आहे माळावर. गावाच्या वरती माळ आहे आणि हा रोड आहे. हा दुसऱ्या गावी जातो. पूर्वी एकच गाडी यायची आमच्या गावी, ती पण मुक्कामी असायची. आता नाही आहे. तर मला खूप छान वाटतं माळरानावर फिरायला. मी आजही गेली ना, तर मी जात असते त्या माळावर. हे बघा मी माळ चढलाय माहिती आहे का? बघा किती उंच आहे ना आणि खूप छान आहे. तब्बल अर्धा तास, 1 तास लागतं पूर्ण माळ चढायला आणि माळ पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर एक गाव येतं गुंडूपंदापका म्हणून. आणि ज्यावेळेस लहान होतो ना, त्यावेळेस खूप छान वाटायचं. ही माळ चढायला दगड, गोटे असे एकदम भारी वाटायचं. आता तितकं नाही जास्त चलणं वगैरे होत. आता सवय नाही ना त्याच्यामुळे. पण गेल्यानंतर काही इच्छा असतात आपल्या, त्या पूर्ण करून घ्याव्या वाटतात. म्हणून मी गेले आणि मेन तर तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी मी गेले, की हे माझ्या पप्पाचं गाव आहे आणि किती सुंदर आहे. खरंच ना खेड्यातली प्रत्येक गोष्ट खूप छान असते. तर बघा मंडळी नक्कीच सांगा माझं गाव कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला आणि छोटंसंच खेडं आहे पण खूप सुंदर आहे. म्हणून मला हमेशा जावं वाटते आणि जुन्या आठवणी